नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवराज न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. आता एक सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे सध्या व्यसनाधीनता प्रचंड वाढत चालली आणि शासन आणि प्रशासनाच्या मदतीनेच हे बऱ्याच वेळेस अवैध धंदे असतील, त्याचसोबत सरस दारू विक्री असेल, या गोष्टीचं मत प्रमाण वाढत चाललं की काय, असं देखील महत्त्वाचा विषय. जर एकंदरीत पाहायला गेलं तर मी एक नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात ज्यावेळेस आम्ही फिरत असताना, चॅनलच्या माध्यमातून पाहत असताना अनेक ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री होताना दिसून येते. आणि अनेक वेळा ग्रामीण भागामध्ये फिरत असताना अनेक जण सांगतात की अहो आमच्या टपरीवर दारू मिळते, अहो आमच्या त्या टपरीवर दारू मिळते. अनेक वेळा त्या घरच्या बाया जर एखाद्यावर त्या टपरीवाल्याकडे गेल्या, दारू विकणाऱ्याकडे गेल्या, तर त्याला कोणतं बाबा मी तुमच्या घरला येत नाही, ते सरस म्हणजे अशा प्रकारचं उडाउडीचे उत्तर देऊन अवैध धंदे भयानक चालू आहेत. आणि ह्या अशा प्रकरणाकडं कुठंतरी जनतेचं देखील मत आहे की पोलीस देखील अर्थपूर्ण दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. असं कुठंतरी या शासनानं जर एकंदरीत पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रशासन काम करतंय, परभणी जिल्ह्यामध्ये देखील प्रशासन चांगलं काम करतंय. या दोन जिल्ह्यामध्ये जर एकंदरीत जर पाहायला गेलं तर या मधल्या जे काही धाडी पडत होत्या पहिले काही धाडी पडत होत्या, धाडीचं प्रमाण कुठेतरी कमी झालं. तर बारकाईने जसं सीबीआय बारकाईने चौकशी करते, नेमकं कुठं काय मिळतं काही नाही, सिव्हिल ड्रेसमध्ये जाऊन, या गोष्टीची मात्र आज गरज असल्यामुळे. कारण की जर पाहायला गेलं तर जी लेकरं 8वी 9वी 10वीच्या वयामध्ये काहीतरी चांगलं करण्याच्या दिशेमध्ये असतात, 11वी 12वी नंतर आपल्याला काहीतरी करायचं आहे, आपल्याला सैन्य भरती करायचं आहे, आपल्याला पोलीस भरतीकडे जायचं आहे, अशा अनेक वेळेस आपल्या डोसक्यामध्ये ज्यावेळेस कन्सेप्ट असतात, त्यावेळेस कुठंतरी त्यांना व्यसनाधीन होण्याच्या मार्गावर लोक दिसताना देखील पाहता नाही मिळते. एकंदरीत प्रशासनानं याकडे विशेष लक्ष देऊन युवक सक्षम बनला पाहिजे. कारण की जर एकंदरीत पाहायला गेलं तर युवक हे देशाचं भवितव्य आहे. यासाठी सक्षम होण्यासाठी या बऱ्याच गोष्टी अवैध धंद्यावर चांगली वचक ठेवून या सर्व गोष्टी बंद पाडून सर्व युवक हे निर्व्यसनी कसे होतील, त्यांना गावामध्ये प्रत्येक गावामध्ये तिथे व्यायामशाळा असा देखील उपक्रम राबवला पाहिजे. आणि दारू मुक्त बऱ्याच ठिकाणी होणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे जर आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय सक्षम तरुण घडल्याशिवाय राहणार नाहीत. याकडं प्रशासनानं अतिशय चांगल्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. या संदर्भात नेमकं प्रशासन कशा प्रकारचं पाहतं की अर्थपूर्ण दुर्लक्षच करून अवैध धंद्यांना साथ देण्याचं काम करतं, या संदर्भात नेमकं आपल्याला काय वाटतंय नक्की कळवा. धन्यवाद.